झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान शिवसेनेनं आज पश्चिम महाराष्ट्र बंद पुकारलाय। कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सांगली शहरातले व्यवहार सकाळपासून ठप्प आहेत। सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट होता। कर्नाटकी दडपशाही विरोधात शिवसेनेनं बंदची हाक दिली आहे। राष्ट्रपतींनी आजच्या उद्घाटनाला येऊ नये अशी शिवसेनेची मागणी आहे। मात्र तरीही आज उद्घाटन सोहळा होतोय आणि राष्ट्रपती 12 वाजेपर्यंत कर्नाटकात दाखल होतील, बेळगावमध्ये दाखल होतील आणि 12:30 वाजता त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल असं समजतंय। मात्र या पार्श्वभूमीवर याच्या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्रात कडकडीत बंद पाळण्यात येतोय। सांगली, सातारा तसंच कोल्हापूरमध्ये आज सकाळपासूनच सर्वत्र शांतता दिसून येतोय। दरम्यान सांगलीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन भोसले। बेळगावमध्ये बांधण्यात आलेल्या विधान भवन इमारतीच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींनी येऊ नये यासाठी आंदोलन सुरू झालेले आहेत। महाराष्ट्र एकीकरण समिती असो किंवा शिवसेना असो यांनी तीव्र स्वरूपाची आंदोलन सुरू केलेली आहेत। शिवसेनेने तर आज पश्चिम महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे। आता आपण सांगलीतील प्रमुख बाजारपेठेत उभे आहोत। गणपतीपेठ असो, सराफकट्टा परिसर असो किंवा राजवाडा चौक असो, येथील सर्व बाजारपेठा बंद आहेत। सर्व दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत। सर्व व्यवहार बंद ठेवून सांगलीकरांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। एकीकडे बेळगावचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असताना राष्ट्रपतींनी या उद्घाटनाला येऊ नये अशी सर्व सीमावासियांची आणि पर्यायाने महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती आणि त्यामुळेच आता इथले लोक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। शिवसेनेने पुकारलेल्या बंदला कोल्हापूर असो, सांगली असो किंवा सातारा असो या तिन्ही जिल्ह्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय आणि लोकांनी सुद्धा या बंदमध्ये सहभागी होऊन सीमा भागातील लोकांच्या पाठीशी आपण सदैव आहोत अशा पद्धतीचे चित्र निर्माण केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सोबत रवींद्र कांबळे, झी 24 साठी सांगली। झी 24 तास एक पाऊल पुढे।